बॅकवायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. प्लीज वेलकम ऑन स्टेज मुंबईची रेश्मा आणि मुंबईचाच सिद्धेश. अरे दिवसभर तुझ्या बापाला फोन लावतोय पण तुझा बाप फोनच नाही उचलत आहे. काय आईला शाहरुख तू तर हकलेस रे, मला वाटलेलंच तू हकलेस म्हणून. ए मला असं चिडवायचं नाही, आधीच सांगतोय. बरं ठीक आहे, पाणी दे ना. ए मी तुला किडनॅप केलंय की तू मला? ठीक आहे, पैसे तुला पप्पा देतात ना माझे, पाणी दे. काय मुलगी आहे. ठीक आहे, मला सांग तुझा बाप फोन का नाही उचलत आहे? अरे कामात असतील ना म्हणून नसतील उचलत. मग? अरे मग म्हणजे काय, त्यांची मीटिंग असते ना. अच्छा, मग एक काम कर, तूच फोन लाव. हा बरं ठीक आहे. त्यांना सांग एका खतरनाक किडनॅपरनी त्याला पकडलंय आणि त्याला लवकरात लवकर पैसे नाही दिले ना तर तो छोटे छोटे तुकडे करेल. फोन लाव. पप्पा हा? फोन नाही उचलत आहेत. फोन नाही उचलत? अरे काय बाप आहे तुझा, स्वतःच्या मुलीचा फोन नाही उचलत? अरे तुला किती वेळ सांगितलं माझे पप्पा कामात असतात म्हणून फोन नाही उचलत रे. अरे मला धमकी द्यायची ना त्यांना, खंडणी गोळा करायची त्यांच्याकडून. बरं रडू नकोस, SMS टाक पप्पांना. चांगली आयडिया. बॅलन्स नाही माझ्याकडे, तूच कर. पप्पा आय एम किडनॅप, सेव मी. ठीक आहे ठीक आहे, हे थांब, ऍड कर. तो खूप डेंजरस आहे आणि त्याला 10 लाखाची गरज आहे. ही इज व्हेरी डेंजरस. ही डिमांडिंग फॉर 10 लाख. बस ठीक आहे, पाठव. पाठव. आता बघतो तुझ्या बापाला कसे पैसे देत नाही. ए मेसेज आला. तुझ्या बापाची फाटली वाटत. आय मीन मीटिंग, कॉल यू लेटर. अरे काय तुझा बाप आहे की कोण आहे? साला काय भावच देत नाही. अरे मेसेज नीट नसेल वाचला रे पप्पांनी. मग आता मी काय करू? बिस्किट खाणार? मी आणलेत बॅगेत, तुला हवा असेल तर घे रे, नाहीतर तुम्हाला पळून आणलेस ना दमला असशील. खा. नकोय मला. बरं मी खाते. ए तुला भूक लागली, खा ना. एकच घेतो. बरं हकल्या, मला सांग तू मला किडनॅप का केलंस रे? मला पैशांची गरज आहे. मी तुला रोज कॉलेजमधून जाताना बघायचो, मस्त कार मधून जायचीस. तेव्हाच ठरवलं तुला किडनॅप करायचं आणि पैसा कमवायचा. पण तुझा बाप काय भावच देत नाही मला, साधा फोन पण नाही उचलत. अरे तुला इकडे आणण्यासाठी गाडी भाड्याने घेतली होती मी. या खोलीचा 8 तासाचं भाडं घेतलंय मी. कसं होणार? अरे घरी जायला पण पैसे नाही उरलेत. ए मला खरंच वाईट वाटतं रे तुझं, प्लीज माझे हात सोड ना. बोल. ए हे बघ, एक काम कर, तू मला आधीच किडनॅप करायचं होतंस ना तर तुम्हाला सांगायला पाहिजे होतंस रे, कारण पप्पांच्या टायमिंग मधून मी थोडासा टाइम काढून दिला असता तुला. मंथली टायमिंग? हा मंथली टायमिंग. किडनॅप करायचं मंथली टायमिंग? हो, आमच्या पप्पांचं ना असं मंथली प्लॅनिंग असतं रे. काय आणि त्यात काहीच बदल करत नाही. म्हणजे उद्या जर का मी तुला मारलं तर तुझ्या बापाला काहीच फरक पडणार नाही? नाही पडणार, कारण आपलं किडनॅपिंग पप्पांच्या मंथली प्लॅनिंग मध्ये नाहीच आहे ना. जग मारली. अरे ठीक आहे, तू निराश नको होस. आई आई बोल. आम्ही जेवायला येतोय. तू तू जेवून घे ना. हा आणि औषध लवकर घे. हा चल. आपण हे सगळं इकडेच थांबूया, ठीक आहे? नाहीतरी तुझ्या बापाला काय फरक पडत नाही आणि हे किडनॅप काय नसता. हा चल. आणि नाहीतरी मी जर घरी नाही गेलो ना तर माझी आई जेवणार नाही. हा चल. ए तू जा, मी नाही येत.
नाहीतरी माझं असं घरी वाट बघणारं कोणच नाहीये. काय ट्रॅजेडी आहे बिचारीची. सगळं आहे पण काहीच नाही. चाला एवढा पैसा काय बापाला जाळायचा आहे का? जाऊ दे, तू चल माझ्या घरी. चालेल चल, पण पुढच्या वेळी नीट प्लॅनिंग कर ना, म्हणजे आपल्या किडनॅपिंगची. म्हणजे पप्पांच्या मंथली टायमिंग मधून मला टाइम करता येईल रे. ठीक आहे चल. चल. ए हकल्या, तुझं आणि माझं ना असं सॉलिड ट्विनिंग जुळलंय रे. माझ्याशी लग्न कर ना प्लीज. लग्न? आणि ते पण तुझ्याशी? नको. तू मला नाहीतरी घरी जेवायला नेणार होतास ना प्लीज हकल्या. नको चल. ए हकल्या प्लीज. अरे नको नको, मला नाही करायचं. हकल्या प्लीज. अरे नको ना. अरे मी आहे ना, चल ना. तू घाबरते काय? चल. अरे राह इकडे उभी. काय नाही करणार तू, काय नाही करणार ना. तुझ्याकडे अरे मी आहे ना. नको. नको. अरे म्हणून जास्त भीती वाटते मला. हो काय? अच्छा. छान झाला परफॉर्मन्स. खूप नाही, छान नाही. होता. म्हणजे एकदम काहीतरी वेगळंच होतं. खूप वेगळं. खूप छान झाला असं तुला म्हणायचं. रेश्मा, मला तुला विचारायचं आहे की कोण कोण असतं घरी? घरी मी, मम्मी, पप्पा आणि लहान भाऊ. अच्छा. कुठे राहतेस तू? मुंबईत? नाही म्हणजे काय कशासाठी विचार? नाही सहज म्हणजे जस्ट म्हणजे कळायला लोकांना ना आपल्या ऍक्टर्स कसे आहेत. मुंबईतच राहते तेवढं मी बास आहे आपल्यासाठी. अंधेरीत राहते. अच्छा. बस 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 ते Okay. खूप झाली मैत्री. आता कमेंट्स हा. विचारूयात, सिरियसली विचारूयात. आणि सुप्रिया मॅम, काय वाटलं या परफॉर्मन्स बद्दल? सिरियसली सांगायचं तर आय थिंक बोथ ऑफ देम, म्हणजे सिद्धेश पण आणि रेश्मा पण, दोघांकडे एक छान पर्सनॅलिटी आहे. दोघंही पोटेन्शियल ऍक्टर्स आहेत. पण मला असं वाटतं की अजूनही तुमच्या इवन सिद्धेश, तुम्हाला पण मला असंच सांगावंसं वाटेल की एक मजेशीर कॅरेक्टर होतं ना ते ते पण अजून खुलवता आलं असतं. तुम्ही चांगलं केलं, दोघांनीही चांगलं केलं, पण अजूनही चांगलं होऊ शकतं. बिकॉज माहितीये की तुम्ही आता 24 आता तुमची निवड होणार आहे पुढे, त्याच्यामुळे आमच्यासाठी पण ते डिफिकल्ट जाणार आहे. म्हणून आम्ही अशा काही काही बघतोय की स्पार्क्स बघतोय की जे आम्हाला अवॉइड किंवा नजरअंदाज करताच येणार नाहीत. तसं तुम्ही दोघं छान पर्सनॅलिटी आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी शार्पन करायला लागतील. आपल्याकडे अजून एक राऊंड आहे, त्याच्यामुळे ह्या तुम्हाला शार्पन करायला लागतील. हां, तर चांगला होता परफॉर्मन्स. मी तुम्हाला दोघांनाही अडीच असे 5 गुण देते. महेश सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? नाही आवडला खूप. एकतर काय असतं की कुठली एक तर ते येत नसेल तर बोलायचं नाही, ते खूप वाईट वाटतं. त्याला नसतंच ना, ते त्याला तो शब्द पकडायचा असतो, त्या शब्दाला अडकत असतो माणूस. तुझ्या प्रत्येकाला होत होतं, तसं नसतं ते. जेवायला अडकतो ना, मग तो जेवायला होतं ना, ते जेवायला होत नाही. व्हेरी डिसअपॉइंटेड. दोघांनाही 2-2. Bagpiper महाराष्ट्राचा सुपरस्टार